एंजल्सचे मेसेजेस तुमच्यासाठी काय आहेत हे आज चेक करून घेऊयात. एंजल्स प्लीज गाईड, प्लीज हेल्प. तुमचं अपग्रेडेशन होणार आहे आणि हे डिव्हाइनच करणार आहे. तर त्या अपग्रेडेशनच्या वेळेस काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतील किंवा काही गोष्टी नाही पण घडणार. पण त्याचा अर्थ असा नाही आहे की तुम्हाला त्याचा म्हणजे त्याचा वाईट वाटून घ्यायचा आहे काही गोष्टी नाही मनाप्रमाणे घडल्या तर. कारण डिव्हाइन तुम्हाला प्रोटेक्ट करत आहे आणि तुमचं अपग्रेडेशन होत आहे. त्याच्याच नंतर अजून बघू आता एनर्जी जशा येतात तसं ज्या गोष्टी घडत आहेत त्याच्यासाठी पण तुम्हाला ग्रेटफुल राहायचं आहे आणि ज्या गोष्टी नाही होत आहेत त्याच्यासाठी पण ग्रेटफुल राहायचं आहे. कारण एंजल्सचं हेच म्हणणं आहे की ज्या गोष्टी तुमच्यासाठी होत नाही आहेत त्या गोष्टी काही ना काही कारण आहे म्हणून ते आत्ता घडत नाही आहे, किंवा कुठली गोष्ट लांबणीवर चालली आहे तर त्याच्यासाठी काहीतरी कारण आहे म्हणून ते होत आहे. आणि ते पनिशमेंट नाही आहे तर ती एक प्रकारे तुमचं प्रोटेक्शन आहे. त्याचबरोबर म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला अजून एक आहे की रॉक सॉल्टने म्हणजे खडं नमक जे बोलतो त्याने तुम्हाला बाथ घ्यायची आहे एकदा तरी, वन्स इन अ वीक, सॅटर्डेला वगैरे. म्हणजे कसं आहे ज्या स्टक एनर्जीज आहेत ना त्या निघून जातील आणि ज्या गोष्टी होत नाही आहेत त्या गोष्टी व्हायला सुरुवात होईल. स्टक एनर्जीजचा पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप जास्त इम्पॅक्ट पडत असतो. तर अजून एक आहे काही गोष्टी म्हणजे तुम्ही रिलीज नाही करत आहेत, काही गोष्टी तुम्ही रिलीज नाही करत आहेत. म्हणजे एखादी गोष्ट नाही होत आहे तर त्याच्या मागे एवढं लागलेलं आहात की ती गोष्ट रिलीजच नाही करत आहे. सोडून देणं म्हणतात, कुठली गोष्ट मनाला जास्त लावून घेतात त्यामुळे पण काही गोष्टींचे प्रॉब्लेम तुम्हाला फेस करायला लागतात. की तुमचाच स्वतःचाच मनस्ताप होणं किंवा तुमची एनर्जी लो होणं, व्हायब्रेशन्स कमी असणं, ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत, ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला त्रास होते. त्याच्यापेक्षा तुम्ही करू शकतात की म्हणजे रिलीज करा. कुठलीही गोष्ट मनात न ठेवता रिलीज करायला शिका. रिलीज केल्याने पण खूप सारे तुमचे जे इश्यूज आहेत ते सॉल्व्ह व्हायला मदत होणार आहे. माफ करायला शिका.